3 महीने से ईएलसीएल का भुगतान नहीं, वेतन भी हटका। एनएमसी के कॉन्ट्रैक्ट कर्मचारियों का तीसरे दिन भी आंदोलन जारी। नागपुर म्यूनिसिपल कॉरपोरेशन के अंतर्गत कार्यरत कॉन्ट्रैक्ट कर्मचारियों का आंदोलन आज तीसरे दिन भी जारी रहा। कर्मचारियों का आरोप है कि पिछले 3 महीनों से उन्हें ईएल और सीएल छुट्टियों का भुगतान नहीं मिला है, जबकि पिछले महीने का वेतन भी लंबित है। कंपनी और अधिकारियों के साथ हुई बैठक के बावजूद कोई ठोस समाधान नहीं निकल पाया। कर्मचारियों का कहना है कि उनकी आर्थिक स्थिति लगातार खराब होती जा रही है, फिर भी प्रशासन और संबंधित ठेका कंपनी इस मुद्दे पर गंभीरता नहीं दिखा रहे हैं। पावर फंड वर्कर्स यूनियन के अध्यक्ष गौरव मेश्राम सहित पदाधिकारियों ने मांगे पूरी होने तक आंदोलन जारी रखने की चेतावनी दी है। नागपूर महानगरपालिका मधील कंत्राटी कामगार कचरा संकलन मध्ये काम करत असलेले कामगार मागील 11 तारखेपासून संपावर आहे। काम बंद आंदोलन चालू आहे आणि मेन म्हणजे मुद्दे असे होते की वार्षिक जे सुट्ट्या असते, वार्षिक सुट्ट्याची रोख मार्च टू एप्रिलचा हिशोब असते आणि तो मार्च टू एप्रिलचा हिशोब अजूनपर्यंत अद्याप कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, त्याची रोख रक्कम मिळाली नाही व कालपर्यंत त्यांच्या सॅलरी जो मंथली सॅलरी येते ते पण नव्हती आली। आज तिसरा दिवस असून सुद्धा त्या सुट्ट्याच्या पैशावर अजूनपर्यंत निवारण झालेलं नाही आणि 3 दिवसापासून कचरा संकलनचं जे काही काम आहे ते थांबलेलं आहे। नागपूर शहरामध्ये जितकी काही गंदगी फैलत आहे, जितकी काही दुर्गंध वाढेल, जितका काही कचरा वाढेल, त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होणार व आरोग्य जे स्वच्छ दूत आहे त्यांच्याच रोखीची रक्कम, त्यांच्याच हक्काचे पैसे जर मिळत नसेल तर नागपूर महानगरपालिका यांनी दखल घ्यावी। कारण 3 दिवस झाले, 3 दिवसापासून आजही नागपूर महानगरपालिकाही दखल घेत नाहीये। ज्या कंत्राटदार कंपनीला कंत्राटी काम दिलेलं आहे ती कंपनी पण टाळाटाळ करत आहे। या सर्व समस्याबद्दल या कारणास आज तिसरा दिवस असून सुद्धा काम बंद आंदोलन सुरू आहे।